तेजस ठरलेत प्लेयर ऑफ द मॅच. थँक्यू सो मच. आतापर्यंत तुम्ही आवाज ऐकलात श्रीकांत साबळे यांचा आवाज आपण आतापर्यंत ऐकला. तर या मॅचला अतिशय सुंदररीत्या त्यांनी रंगवलं. या मॅचकडे वळूयाची. मॅच महत्वाची आहे. या मॅच वरती नजरा वेधल्या गेल्यात. दोन्ही टीम अतिशय उत्साहाने या स्पर्धेमध्ये खेळताना पाहायला मिळाल्या. जिथे एका बाजूला टीम आहे एळवण जुगाई तर दुसऱ्या बाजूला टीम आहे कडवे. या दोन टीम मध्ये निर्णायक मॅच, क्रुशल मॅच, हाय व्होल्टेज मॅच. या स्पर्धेतील पारितोषिक पटकावणारी ही हाय व्होल्टेज मॅच असेल. पहिल्या ग्रुप मधून ही पारितोषिकाकडे जाणारी मॅच असेल. चला 2 ओव्हरची मॅच. मैदानाच्या आतमध्ये आघाडीला आल्यात फलंदाज कृष्णा आणि त्यांच्या समवेत आहेत किरण. कृष्णा आणि किरण ही जोडी. कृष्णा मैदानाच्या आतमध्ये सडपातळ बांधा नाही तो भरगच्च बांधा आहे. स्ट्राईक एंड वरती गोलंदाजीच्या ट्रॅक वरती सचिन एसके. पहिलाच बॉल भन्नाट वेग. मैदानाच्या आतमध्ये बॉल लेग स्टंप आणि लेग स्टंपच्या बाहेर वाईड बॉलचा कॉल आलाय. अतिरिक्त धावेने संघाची धावत संख्या इथे बनवण्यामध्ये यश मिळालंय. पहिली रन बोर्ड वरती लावण्यामध्ये यश मिळालंय टीम एळवण जुगाईला. स्ट्राईक एंड वरती असलेला कृष्णा. नजरा वळवल्या गेल्यात. हो यावेळी मात्र सचिन पाटील यांची गोलंदाजीमध्ये एक धार आहे. त्याच्या गोलंदाजीमध्ये एक वेगळी चाल आहे. सचिन पाटील या मॅच मध्ये या स्पर्धेमध्ये बहरलेत, फुललेत. या स्पर्धेला त्यांनी मात्र 4 चांद लावलेत. सुंदर गोलंदाजी ओव्हर द विकेटने त्यांनी हाताळली आहे. मागच्या मॅच मध्ये 5 विकेट देखील कॅरी केल्या होत्या. हो यावेळी फटका बसला मात्र तरी देखील डिस्पॅच केला. बॉल सरळ सीमारेषे पार. मिळतील धावा 6. मॅक्सिमम षटकार, सिक्सर. कमालीची बॅटिंग करत असताना फलंदाज स्ट्राईक एंड वरती कृष्णा यांच्याकडे नजरा वळवल्यात. कृष्णा गुरव केजी या नावाने ज्या खेळाडूला ओळखलं गेलंय. 45 नंबरची जर्सी. रोहित शर्माचे फार मोठे चाहते मैदानाच्या आतमध्ये आणि त्यांच्यासारखीच फलंदाजी करण्यासाठी जाणले जातात. हो याही वेळी उडवला ऑन साईडला. क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी येईल. मिड विकेट मध्ये प्रोडक्शन दिलंय. 1 धाव तर चतुर्थीने घेतली गेली आहे. दुसरीसाठी जाणार नाहीयेत. एकंदरीत धावत संख्या 8 या आकड्यावरती आहे. पण असं म्हटलं तर की जीवन म्हणजे गुडघाभर चिखलामध्ये चालण्यासारखं आहे. जीवन म्हणजे गुडघाभर चिखलामध्ये चालण्यासारखं आहे. तुम्हाला जास्त पळताही येत नाही आणि दम लागला म्हणून बसताही येत नाही. अशा पद्धतीची ही मॅच आहे. तुम्हाला आता थकून आणि दमून चालणार नाहीये. कारण की जर जिंकलात ना तर पारितोषिक आहे, ट्रॉफी उचलणार आहे. त्याच्यासाठी आता मेहनत करावी लागेल. गोलंदाज निघाला. हो यावेळी बाकफूट वरती गेलेत. कट केला. बाकफूट कट पाहायला मिळाला. बॉल मात्र डीप मध्ये. पॉइंटला क्षेत्ररक्षक येईल. थोडेसे फॉरवर्ड आहेत. येतील कॅरी करतील. दरम्यान मात्र घेतल्या गेल्या त्या 3 धावा. 1 धाव अडवण्यामध्ये यश मिळालंय. आणि या एका धावेनंतर मात्र आपण पाहिलं ना 3 धावेने धावत संख्या 11 या आकड्यावरती. 11 रन्स ऑन द बोर्ड. गोलंदाज सचिन पाटील एसके या नावाने ओळखलं गेल्या. हो यावेळी ऑन साईडला खाऊ कॉर्नरला दूरवर आहे क्षेत्ररक्षक. बॉल होईल फरार. मिळतील धावा 4. चौकार. पहा मैदानाच्या आतमध्ये कृष्णा केजी या नावाने ज्या पठ्ठ्याला ओळखलं गेलंय. शरीराची देहबोली, भरगच्च बांधा, आत्मविश्वास, कॉन्फिडन्स बरंच काही आहे. धावसंख्या भरारी घेते 15 या आकड्यावरती. मॅच संपलेली नाहीये. 2 ओव्हरची मॅच. एसके गोलंदाजीच्या ट्रॅक वरती. सचिन पाटील तोही कमी नाहीये. ओ यावेळी पहा. अरे आग का गोला उछल कर बोला. हा आहे षटकार राचा टोला. इथे कृष्णा गुरवच्या बॅटची ही कहाणी. षटकार, सिक्सर. पहिल्या षटकाचा खेळ मैदानाच्या आतमध्ये संपलाय. धावफलकावरती धावत संख्या 21. मागच्या मॅच मध्ये एसके खऱ्या अर्थाने 5 विकेट घेत असताना काय कमालीची गोलंदाजी हाताळली होती. फक्त 2 धावा खर्ची केल्या होत्या.
प्लेअर ऑफ द मॅच देखील ठरले होते. मात्र याच मॅच मध्ये पहा, जसं आयुष्यामध्ये आपण म्हटलं ना की पान पलटलं की धडाही पलटतो, इथे तेच केलंय. पहिली मॅच संपली, आता दुसऱ्या मॅच कडे वळल्या. हा किताब इतिहास नोंदवला जातो. प्रत्येक पर्व हे महत्वाचं असतं आणि श्री सिद्धेश्वर चषक 2025 पर्व पहिलं आणि पहिल्या पर्वामध्ये कोण होईल अंतिमचा विजेता याची सत्र मात्र आहे उत्कंठा. गोलंदाजीच्या ट्रॅकवरती नवीन गोलंदाज येईल, नाव आहे सूरज. सूरज समोर आहेत फलंदाज किरण. खोलवरचा बॉल, त्याच्यावरती प्रहार, काव कॉर्नरला क्षेत्ररक्षक आहे. येईल सचिन, कॅरी करेल, थ्रो करेल, एक धाव अंकित केली आहे. चला टीम अंबर्डे टीम, आम्ही आपल्याला या ठिकाणी इन्व्हाइट करतोय. राजू रणवरे, विकास रणवरे यांच्यापैकी एकाने मुख्य अतिथी कक्षामध्ये दोघांनी यायचं आहे. आयोजकांच्या वतीने आपल्या या ठिकाणी शुभ सन्मान केला जातो, याची देखील दखल घ्या. एक्स्ट्रीम स्पोर्टचे सर्वे सर्वा. ओ याही वेळी उडवला. ओ यावेळी मात्र त्याने सांगितलं रे रहा के पत्थर को चकनाचूर होना चाहिए, वार की हो मगर वो भरपूर होना चाहिए. आणि तो भरपूर वार केला. मैदानाच्या आतमध्ये कृष्णा गुरव हे नाव पुन्हा एकदा आपल्या नावाची ओळख नव्याने पटवून देत आहे. या मॅच मधली त्यांची विध्वंसक खेळी सामन्याला कलाटणी देत आहे हे पाहायला मिळालंय. मात्र गोलंदाजाला एवढंच सांगेन, जपून टाक पाऊल, इथे प्रत्येक वाट चांगली नसते. ओ याही वेळी आणखी एक कलात्मक फटका, मॅक्सिमम ह्यूज बिगेस्ट आणि बिगेस्ट षटकार, सिक्सर. कृष्णा गुरव यांच्या नावाची चर्चा आता इथून पुढे केली गेली आहे. लगातार 3 मोठे प्रहार त्यांनी केलेत. या ओव्हर मध्ये त्यांनी 2 केले आहेत. मागच्या ओव्हर मध्ये अंतिम बॉल वरती त्यांनी षटकार ठोकला होता. हा लेखाजोखा म्हणजे सलग हॅट्रिक मारली आहे त्यांनी. आता चौथा बॉल, 6 बॉल 6 मारेल का, हाही एक प्रश्न आहे. गोलंदाज निघाल्यात, 34 धावा. ओ यावेळी उडवत असताना मिस टाइम आहे क्षेत्ररक्षक, त्याच्या खाली काय घडतंय, विकेटचं पतन. कृष्णा गुरव बॅक टू द पवेलियन. मित्रांनो, ही शॉर्ट आणि स्वीट इनिंग जर आवडली असेल ना तर एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. कृष्णा गुरव या खेळाडूसाठी कमालीचा परफॉर्मन्स दिला मैदानाच्या आतमध्ये. मात्र गोलंदाजालाही मी कौतुक करेन, ज्याने मात्र या मॅच मध्ये विकेट मिळवलाय. जो आक्रमक झालेला फलंदाज, त्याला परतीच्या दिशेने पाठवलंय. धावसंख्या जाऊन पोहोचली आहे सरळ 3 वर 4, 34. चला पुढील होणारी मॅच टीम सहारा 11 चाळकेवाडी विपक्ष श्री काळंबा देवी क्रिकेट क्लब मानेवाडी. पहा या 2 टीम मध्ये देखील तेवढीच चुरस निर्माण होईल, यामध्ये दुमत नाही. आपण टॉस साठी यायचं याची नोंद घ्या. पुढचा बॉल गोलंदाजीच्या ट्रॅक वरती, गोलंदाज आहे, नाव आहे सूरज. मैदानाच्या आतमध्ये सूरजकडे नजरा वळवल्या जातील. या ओव्हरच्या आतापर्यंत त्यांनी बॉल फेस केले 4, म्हणजे उर्वरित बॉल आहेत 2 बॉलच्या पाठीमागे काय घडेल. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये, नाव आहे संग्राम. नाव तेही मोठं आहे, या नावाची चर्चा केली गेली आहे. मागच्या मॅच मध्ये संग्रामने चांगला खेळ केला होता. हो यावेळी पहा पिचिंग आउटसाइड द ऑफ स्टंप, ट्रॅम्प लाईन आणि ट्रॅम्प लाईनच्या बाहेर जाणारा बॉल. व्हाईट बॉलचा कॉल मैदानाच्या आतमध्ये केला गेला. अतिरिक्त धाव अंकित केली आहे. धावसंख्या 35, 35 धावा धावफलकावरती लगावल्या गेल्यात. गोलंदाज पुन्हा एकदा निघालाय सूरज. हो यावेळी पहा स्विंग आणि मिस. मैदानाच्या आतमध्ये प्रशांत बीट झालेत. व्हाईट बॉल +1. पहा संकटाचे काळे वादळ मैदानाच्या आतमध्ये दाखल झाले. टीम विठ्ठलाई देवी स्पोर्ट्स कडवे, मात्र फलंदाजी होणार यामध्येही दुमत नाहीये. पहा मैदानाच्या आतमध्ये शिक्क्याची एक बाजू पाहून चालणार नाही, तर दुसरी बाजूही पाहणं तितकेच गरजेचे आहे. पहिली इनिंग बहरदार झाली आहे,
दुसरी इनिंग कशी होईल हेही बाकी आहे, मात्र अजूनही काही चेंडू शिल्लक आहेत. समोर आहेत फलंदाज, नाव आहे किरण. हो यावेळी उडवला, लॉफ्ट केला, क्षेत्ररक्षक आहे. ओ इथे काय घडलंय, कॅच ड्रॉप झाली आहे. एक धाव अंकित केली आहे, दुसऱ्या धावेसाठी आले आहेत आणि ओ इथे 2 धावा कंप्लीट केल्यात. या 2 धावेने स्कोर कार्ड मध्ये भर पडली आहे आणि धाव संख्या 39. पहा आता मात्र विश्वास साळके यांच्याकडे देखील नजरा वळवल्या जातील. त्यांची बॅटिंग महत्वाची ठरेल इथून पुढे सेकंड इनिंग मध्ये. मात्र हा फलंदाज, नाव आहे किरण. हो पिचिंग फार महत्वाचं होतं ते, आउटसाइड द ऑफ स्टंप. आणि इथे अतिरिक्त 1 बॉल, म्हणजे 1 बॉल 2 बॉल हाताळण्यासाठी या गोलंदाजाने जवळजवळ 6 बॉल हाताळलेत. लगातारचे वाईट हाताळलेत. अंतिमचा बॉल, गोलंदाज सूरज. चला थोडस वेग घेऊया, संग्राम आहे सेकंड वरती. गोलंदाज निघालाय. हो यावेळी मात्र ऑन साईडला काउ कॉर्नरला कोणताही क्षेत्ररक्षक नाहीये. बॉल होईल फरार, मिळतील धावा 4, चौकार, 4 रन्स. चला टॉस साठी जाऊया आपण. टीम सहारा 11 चाळकेवाडी आणि श्री काळम्मा देवी क्रिकेट क्लब मानेवाडी हा टॉस करूया. चला मानेवाडी आणि चाळकेवाडी या 2 संघांमध्ये टॉस असेल. प्रकाशजी पाटील आमचे आयोजक यांच्या शुभ हस्ते ते मात्र टॉस घेतला जाईल. यस, मानेवाडी इथे कॉल घेईल. टेल अँड हेड चॉईस केलाय आणि टॉस आलाय टेल, अर्थातच मानेवाडी. काय निर्णय असेल? चाळकेवाडी काय निर्णय? आम्ही फिल्डिंग फर्स्ट करू. या क्षेत्रक्षमतेवर जाण्याचा निर्णय. आज दुपारचा सत्र थोडासा विकेट हिट झाला आपल्याला पाहायला गेलं तर किती धावांपर्यंत थांबवण्याचा परिपूर्ण प्रयत्न केला जाईल. आमचा प्रयत्न असेल की 45 ते 50 धावांच्या मध्ये त्यांना थांबवायचा प्रयत्न करू. आणि बॉलिंगवर आहे, बॉलिंग जसे टाकेल तसे बॅट्समन खेळणार आहे आणि आम्ही चांगल्या टप्प्यावर बॉल टाकायचा प्रयत्न करेल. काय म्हणाल, आज सायकल सुद्धा आहे, मॅन ऑफ द सिरीज 55,000 रुपये, 555 रुपये प्रथम पारितोषिक आहे. काय या स्पर्धेविषयी म्हणाल? खूप चांगलं आयोजन आहे आणि अशा आयोजनात खेळायला मजा येते आणि पुढे असे आयोजन झाले पाहिजेत. आणि आम्हाला खेळतो त्यामुळे आम्हाला असं चांगलं वाटतं अशा ठिकाणी खेळायला. खूप चांगलं आयोजन आहे. खेळाडूंची इच्छा असो की असंच आयोजन व्हायला पाहिजे. तुम्ही टॉस जिंकला असता तर काय निर्णय घेतला असतात? आम्ही बॅटिंगच करणार होतो, कारण की बॅटिंग करायला आमची चांगली आहे, तर बॅटिंगच करणार होतो आम्ही. सचिन माने म्हणजे कॅप्टन, हुशार कॅप्टन म्हणून ओळखले जातात या असोसिएशन मधील. त्यांना माहिती आहे टॉस हारलो, आता बॅटिंग आली, बॅटिंगच म्हणायचं. म्हणजे समोरच्या टीमला तिथेही थोडंसं पराभूत करायचं. काय बॅटिंग करत असताना किती धावा जमवल्या जातील? आम्ही 60+ करण्याचा प्रयत्न करेल. निश्चित सर, तुम्ही भरपूर क्रिकेट खेळलात. काय म्हणाल आमच्या आयोजनाविषयी? आजचं आयोजन आज कसं वाटतं इथे खेळायला तुम्हाला? पहिल्या प्रथम सिद्धेश्वर स्पोर्ट वारणा मनगाव यांनी आम्हाला इथं खेळण्याची संधी दिली, त्याबद्दल मी खूप खूप धन्यवाद मानतो. रवी असेल, कमिटी असेल, नियोजन म्हणाय बघायला गेला तर एखादी लीग असावी त्या टाईपचं हे नियोजन आहे. आणि या वर्षातील सगळ्यात दमदार नियोजन मी पाहिलेलं आहे. दमदार नियोजन आहे. पहा, या वर्षातील सगळ्यात दमदार नियोजन म्हणून उल्लेख केले माने यांनी. निश्चितच बेस्ट ऑफ लक, तुलाही बेस्ट ऑफ लक. आणि नेक्स्ट मॅच इनिंग इथे मात्र जशी सुरू होईल आणखी एक जबरदस्त सामना आपल्याला पाहायला मिळतो. इथे वर्जून कुठेही जाऊ नका, आणखी एक हाय व्होल्टेज ड्रामा मोठी मॅच आपल्याला पाहायला मिळणार आहे. टीम सहारा 11 चाळकेवाडी आणि श्री काळमादेवी क्रिकेट क्लब मानेवाडी टॉस इथे जिंकलाय टीम चाळकेवाडीनं आणि प्रथमतः क्षेत्ररक्षण म्हणून जाण्याचा निर्णय त्यांच्याकडनं घेण्यात आलाय. थँक्यू सो मच. जाऊया बॅक ऑन द क्रिकेट. एक महत्वाची लढत या मॅच कडे नजरा वळवल्या. धावसंख्येचा डोंगर उभा करायचा आहे, तो उभा केलाय. धावसंख्या बनवली आहे 45, तुम्हाला बनवायची आहे 46. येणारे बॉल 12 बॉल मध्ये 46 ची ही लढाई मैदानाच्या आतमध्ये एक वेगळी कहाणी सांगून जाणार आहे. आणि इथून पुढे आता काय रणनीती अवलंबित केली जाईल पाहायला मिळेल. एका बाजूला कडवेच्या आघाडीचे फलंदाज, नाव आहे विश्वास चाळके, तर दुसऱ्या बाजूला आहे सचिन पाटील. या जोडीवरती या मॅचची कहाणी. गोलंदाजीच्या ट्रॅकवरती टीम 11 जुगाईचा गोलंदाज, नाव आहे किरण. रणनीती स्पष्ट आहे. पॉवर प्लेचं षटक नसणार आहे, कोणत्याही क्षेत्ररक्षणाची तुम्हाला पाबंदी नाहीये, हेही पाहायला मिळालं. गोलंदाज निघालेत किरण. ओव्हर द विकेटने पहिला बॉल. विश्वास
विश्वासला विश्वास दाखवावा लागेल. पहिलाच बॉल लॉफ्ट केला ऑन साईडला. पहिल्याच बॉल वरती कॅच ड्रॉप झाली आहे मित्रा. ही कॅच नाही तू मॅच सोडली आहेस. कृष्णा पाहायला मिळाले त्या ठिकाणी. विश्वास साळके हे वादळ आहे आणि वादळापूर्वीची ही शांतता आता आली आहे. येणारे बॉल 11 बनवायचे आहेत 45. स्वतःवरती नाखुश आहे कृष्णा. चर्चा राहिली आहे. गोलंदाज किरण निघालेत. ओ यावेळी मात्र उसळी घेणारा बॉल स्पेलर डिलिव्हरी. एसके यांच्याकडेही नजरा वळवल्या गेल्यात. त्यांच्याकडेही अटॅक केला जाईल. 10 बॉल आणि 45चं इक्वेशन फार दूरवर आहे मॅच. हाय व्होल्टेज थ्रिलर मैदानाच्या आतमध्ये असं म्हटलं आता ना छल का फल छल ही होता है वो आज नहीं तो कल होता है. हो यावेळी पहा शरीराचा वेध भ्रमित केलाय फलंदाजाला. जिथे कोणतीही मोमेंट दिली गेली नाहीये. एसके यांना बीट केलंय. शरीराचा वेध घेणारे बॉल आणि या बॉल वरती आक्रमण करू दिलं जात नाहीये. येणारे बॉल 9 बनवायचे आहेत 45. मात्र यावेळी लॉफ्ट केला. इनसाइड आउट खेळण्याचा प्रयत्न राहिला होता. डीप मध्ये एक्स्ट्रा कव्हरला प्रोडक्शन दिले. 1 धाव तर मिळाली आहे आणि पाहता पाहता दुसरी धावही कंप्लीट केली आहे. येणारे बॉल 8 बनवायचे आहेत 43. मॅच अजूनही ऑन आहे. मॅच संपलेली नाही. अटॅक करावा लागेल. या 2 बॉलवरती 2 मोठे प्रहार. मॅच ऑन होईल. 2 मोठे बिगेस्टच पाहिजेत. षटकार किंवा चौकार. एसके सचिन पाटील. हो यावेळी पहा स्विंग आणि मिस बीट केलाय. या मॅच मधली कहाणी बदलली आहे. 7 बॉल आणि 43. आता मात्र दिल्ली दूर आहे. 7 बॉल 43चं इक्वेशन. हो यावेळी मात्र जोरकस प्रहार आहे. मिस टाइम आहे. क्षेत्ररक्षक नाहीये त्या ठिकाणी. 1 धाव मिळाली आहे आणि दुसरीचा प्रयत्न इथे यशस्वी झाला. येणारे बॉल 6 बनवायचे आहेत 41. नवीन गोलंदाजीच्या ट्रॅकवरती आपल्याला पाहायला मिळेल. नाव आहे संकेत. आता मैदानाच्या आतमध्ये जवळजवळ विजयाचे संकेत मिळालेत. पहिली टीम सिद्धेश्वर चषक 2025 मधली कोणती ठरेल अजून मॅच संपलेली नाहीये. विश्वास मैदानाच्या आतमध्ये आहेत. पंचाकडे आशाभूत नजरेने पाहिलं गेलंय. मात्र काय घडलंय मैदानाच्या आतमध्ये आला तो डॉट बॉल. मॅच फार दूरवर आहे. मॅच फार लांब आहे आणि या मॅच कडे आता नजरा वळवल्या गेल्यात. आता फक्त औपचारिकता. येणारे 5 बॉल शिल्लक आहेत आणि 41 ची गरज आहे. हो यावेळी बॉलर बॅक ड्राईव्ह खेळण्याचा प्रयत्न. लॉंग ऑन वरती येतील क्षेत्ररक्षक. त्यांच्या हाताला ब्रश करून बॉल मात्र सरळ चाललाय. सीमा रेषे पार. मिळतील धावा 4. चौकार. विश्वास साळके यांच्या बॅट मधून आलेला हा चौकार पाहायला मिळाला. पहिल्या ओव्हरमध्ये धावांचा डोंगर उभा करण्यामध्ये अपयश मिळालं होतं टीमला. 5 धावा बनवल्या होत्या. एकंदरीत आता धावसंख्या 9. हो यावेळी पहा शरीराचा वेध घेणारा हा बॉल खोलवर पद्धतीचा यॉर्कर लेन. त्याच्यावरती फक्त आता मात्र मॉर्निंग वॉक केलाय. पंचांचं बोट आकाशाकडे गेलाय. विश्वास बॅक टू द पवेलियन. पहिला हादरा लागला टीम श्री विठ्ठलाई देवी स्पोर्ट्स कडवे या टीमला. रनआउटच्या स्वरूपामध्ये बाद होतील. 9 धावा धावफलकावरती अजूनही स्थिर आहेत. नवीन फलंदाज प्रशांत पाटील. समोर आहेत सचिन. वैभव आहेत माफ करा. हो यावेळी पहा जो मोठा प्रहार खेळूच दिला नाहीये या टीमने आणि इथे धावसंख्या 1 ने पुढे सरसावली. आता फक्त औपचारिकता आहे. मैदानाच्या आतमध्ये जवळजवळ विजयाचा कळस गाठण्यासाठी 1 पाऊल मागे आहे. येळवण जुगाई या टीमकडे नजरा वळवल्या गेल्यात. अंतिमचे काही बॉल शिल्लक. वैभव आल्यात. जोरकस प्रहार केलाय. मात्र लॉंगॉपवरती आहेत ते क्षेत्ररक्षक कार्य करतील. कोणतीही धाव घेतली नाहीये या बॉलवरती. आपला पराभव स्वीकारलाय मी म्हणेन टीम
श्री विठ्ठलाई देवी स्पोर्ट्स कडवे या टीमने प्रशांत पाटील आणि त्यांची टीम अनिल त्यांच्या समेत त्यांचे संघनायक कुठेतरी रणनीती चुकली या मॅच मध्ये, निर्णायक मॅच मध्ये, डू ऑर डाय मॅच मध्ये. हो यावेळी पहा ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न, मॅचची टॉपेज, विकेटचं पतन, फलंदाज बाद होतील आणि या मैदानाच्या आतमध्ये या स्पर्धेमधली पहिली टीम आम्हाला मिळाली आहे. श्री सिद्धेश्वर चषक 2025 मधली पारितोषिकामध्ये जाणारी पहिली टीम आम्हाला मिळाली आहे. टीमचं नाव आहे